नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुणे रिंग रोडच्या भूसंपादना संदर्भात एक अपडेट बघणार आहोत। गुरुवारी दिनांक 18 तारखेला याविषयी बैठक झाली असून या बैठकीत पुणे रिंग रोड, पुणे औरंगाबाद एक्सप्रेसवे, पुणे बंगळुरू एक्सप्रेसवे आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या भूसंपादना संदर्भात काही निर्णय घेण्यात आले। मित्रांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। या आपल्या चॅनलवर असेच अपडेट येत असतात तेव्हा चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। मित्रांनो, पुणे शहराभोवती असलेला पुणे रिंग रोड, पुणे औरंगाबाद एक्सप्रेसवे, पुणे बंगळुरू एक्सप्रेसवे आणि सुरत चेन्नई ग्रीनफील्ड एक्सप्रेसवेच्या भूसंपादनाची वाट पाहणाऱ्या जमीनदारांसाठी एक महत्त्वपूर्ण आणि दिलासादायक अपडेट हाती आला आहे। याबाबत रस्ते विकास महामंडळाचे राधेश्याम मोपलवार यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून विकसित करण्यात येत असलेल्या रिंग रोडच्या पश्चिम भागातील अर्थात मावळ व मुळशी तालुक्यातील जमिनींचा अंतिम मोबदला जिल्हा समितीने निश्चित केला आहे। सरकारी बाबींची पूर्तता झाल्यानंतर 31 जानेवारी पासून पश्चिम रिंग रोडचे भूसंपादनाचे निवाडे जाहीर करण्यात येणार आहेत। त्याशिवाय भोर तालुक्यातील 2 आणि हवेली तालुक्यातील 9 गावांचे प्राथमिक दर पूर्वीच निश्चित केले आहेत। या 11 गावांचा अंतिम मोबदला गुरुवारी 18 तारखेला जाहीर करण्यात आला आहे। त्या गावांचेही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात निवाडे जाहीर होणार आहे। MSRDCचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी पुणे रिंग रोड, पुणे ते औरंगाबाद या मार्गाचा आढावा घेण्यासाठी रस्ते विकास महामंडळाचे राधेश्याम मोपलवार यांच्या उपस्थितीत पुण्यात बैठक झाली। पूर्व भागातील रिंग रोडच्या अंतिम मोबदला निवाडा प्रक्रिया पूर्ण करण्याच्या कामाला गती देण्याच्या सूचना मोपलवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या आहेत। पश्चिम भागाला भूसंपादनास मार्च पर्यंत तर पूर्व भागासाठी मे महिन्यापर्यंत डेडलाईन देण्यात आली आहे। यावेळी रिंग रोडच्या पश्चिम भागातील कामाबाबत मोपलवार यांनी समाधान व्यक्त केले। पुणे रिंग रोड, पुणे औरंगाबाद एक्सप्रेसवे, पुणे बंगळुरू तसेच चेन्नई सुरत एक्सप्रेसवेच्या भूसंपादनासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण आणि रस्ते विकास महामंडळाच्या प्रकल्पांच्या भूसंपादनासाठी विधान भवनात स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आला आहे। त्याचे उद्घाटन मोपलवार यांच्या हस्ते झाले। या महामार्गांच्या भूसंपादनाची प्रक्रिया या ठिकाणाहून राबविण्यात येणार आहे। त्या कक्षाची जबाबदारी अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांवर असणार आहे। त्यामुळे आता भूसंपादन प्रक्रियेला गती मिळणार आहे। या बैठकीला जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख, सहव्यवस्थापकीय संचालक कैलास जाधव, अतिरिक्त जिल्हाधिकारी हनुमंत अरगुंडे, रस्ते विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता राहुल वसईकर, भूसंपादन समन्वयक प्रवीण साळुंखे आदी उपस्थित होते। या बैठकीत पश्चिम भागातील भूसंपादनासाठी मार्च पर्यंत तर पूर्व भागासाठी मे पर्यंत मुदत देण्यात आली आहे। त्या मुदतीत संपूर्ण प्रक्रिया राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। नक्की सबस्क्राइब करा। आपण परत भेटू एका नवीन अपडेट सोबत एका नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।